अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। प्रियतम मेहर प्रभू, आमच्यामध्ये येऊन आपण आम्हा सर्वांना आपल्या दर्शनाचा सहवासाचा आनंद देऊन आमचं मार्गदर्शन करावं, हीच आपल्या चरणी प्रार्थना. थँक्यू बाबा. जय बाबा. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक आणखी अधिक प्रेम करण्याकरता, इतकं की तुझ्याशी एकरूप होण्यास आम्ही पात्र व्हावं, यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. आणि प्रियतम बाबांचा लाभन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. सबको प्रेम पूर्वक जय बाबा. सगळ्यांना प्रेम पूर्वक जय बाबा. लाईफ ॲट इट्स बेस्टचं मराठी भाषांतर जीवनाच्या सर्वोच्च पदी आपण वाचत आहोत. ऑलमोस्ट पुस्तक संपत आलेलं आहे. शेवटची 4-5 पानं राहिली आहेत. पान नंबर 45 वर आपण गेल्या वेळेला होतो आणि त्याच्यामध्ये आपण बाबांचं कार्य, एक अविभाज्य ऐक्य, धर्म, ईश्वरमय जीवन हे सगळं बघितलं. आणि बाबांची कार्य करण्याची पद्धती हा महत्वाचा टॉपिक आपण सुरुवात केला होता. तो आता आपण आज पुढे करू, कंटिन्यू. त्यातला अत्यंत महत्वाचा बाबांचा संदेश म्हणजे त्यागमय प्रेममय जीवन, इमानदारीचं सत्याचं जीवन जगणं, इतरांची मदत करणं, हेच बाबांचं कार्य आहे. अशा प्रकारचं जीवन जर प्रत्येक जण जगला तर तो बाबांचं कार्य करतो असा त्याचा अर्थ होईल. केवढी मोठी गोष्ट आहे. तरीही हा सुंदर पॅरेग्राफ आपण एकदा रिपीट करू आणि मग पुढे सुरू करू. परंतु ज्याच्यात ढोंगीपणाचा किंचितही लवलेश नाही, अशा प्रकारचे प्रेम, लीनता, प्रामाणिकपणा व निस्वार्थ सेवा यांनी परिपूर्ण असलेले जीवन जगणे, हे बाबांचे सर्वात मोठे कार्य. बाबांचे प्रेम सर्वांसाठी आहे. इतरांना समजावून देण्यासाठी प्रत्येक स्त्री व पुरुष बाबा प्रेमीचे जीवन, प्रत्येक स्त्री व पुरुष बाबा प्रेमीचे जीवन हे प्रेमाचा दिव्य आदर्श बनले पाहिजे. हे दिव्य जीवनच बाबांच्या ईश्वरी सत्याचा व प्रेमाचा प्रसार करण्याचे प्रभावी माध्यम होईल. बाबांचं नाव घ्या. बाबांचं हे लिटरेचर आहे, बाबांची ही पुस्तक आहे, बाबांचे हे फिल्म आहे. कार्यक्रम करा, मेळे घ्या, ह्या दुय्यम आहे. स्वतः बाबांनी सांगितलेल्या पद्धतीचं जीवन जर प्रत्येक बाबा प्रेमी जगला तर ते बाबांचं नाव आणि बाबांचा प्रेमाचा प्रसार करण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. अशा प्रेमाने प्रभावित झालेल्या जीवनाचे महत्व फार आहे. जे स्वतः असं प्रेमाचं जीवन जगतात, जसं आपण अस्पंदायर वेस्लीचं बघितलं की इतकं त्यांचं जीवन प्रेममय होतं, त्यागमय होतं, निस्वार्थ सेवेने भरलेलं होतं की त्यांच्या वागणं बघून लोक इतकी प्रभावित झाले की ते बाबांकडे आले. एकच मिनिट हा.